विश्व पोहा दिवस के अवसर पर प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर ने नागपुर के पारंपरिक तर्री पोहे का 3000 किलो विशाल व्यंजन तैयार कर विश्व रिकॉर्ड बनाया। बजाज नगर स्थित विष्णु जी की रसोई में आयोजित इस विशेष उपक्रम में 600 किलो पोहा, 400 किलो चना, 500 किलो प्याज, 300 किलो तेल तथा बड़ी मात्रा में मसालों का उपयोग किया गया। इस अवसर पर हजारों नागरिकों ने तर्री पोहे का स्वाद लिया। शेफ विष्णु मनोहर ने कहा कि नागपुर का तर्री पोहा शहर के पहचान है और इसे राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय स्तर पर विशेष पहचान दिलाने के उद्देश्य से यह रिकॉर्ड बनाया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में खाद्य प्रेमी और गणमान्य नागरिक उपस्थित थे। आज विश्व पोहा दिवस आहे आणि पोहा म्हटलं की इंदोर आणि नागपूरचं नाव बेसिकली पुढे येतं। तर इंदोरचे पोहे वेगळ्या पद्धतीचे असतात आणि आपल्या नागपूरचे जे पोहे असतात ती तर्री आणि पोहा असं मिक्स करून खातात। त्याला एक वेगळी संस्कृती आहे आणि ही संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी, ही चव जगापर्यंत पोहोचावी म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे। 3000 किलो जवळपास तर्री पोहा आपण बनवला आहे आणि खूप मजा येते। सकाळपासून नागपूरकर गर्दी करतायत तर्री पोहे खाण्यासाठी आणि एवढ्या उन्हात सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने गर्दी केली आहे तर ते पाहून खरंच छान वाटलं की आपल्या तर्री पोह्याला एवढा असा प्रतिसाद आहे। आतापर्यंत किती लोकांनी तर्री पोहा? आता जवळपास 4-4.5 लोकांनी तर्री पोहे खाल्ले आणि तेवढेच लोक किंवा त्यापेक्षा जास्त लोक येण्याची अपेक्षा आहे आणि तर्री पोहा सुरू आहे।